नमस्कार। हा मैदा घेतला आहे, ह्याला तूप लावून घेतले आहे। आता हे दिवाळीचे आपल्या करंजीचे सारण असते ते मी 4-5 मुठी टाकले आहेत। ह्याच्यामध्ये मैदा हा मी 2 वाटी घेतला आहे आणि 5-6 चमचे तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मैद्याला चांगला चोळून घेतला आहे। आणि आता मग आपण हे सारण टाकून, सारण हा 1 वाटी आहे। आता ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी नाही तर दूध टाकून आपण मळून घेऊया। हे बघा मळून घेतले आहे। आता फूड कलर लावून घेत आहे। 4 गोळे केलेत आणि त्याला मी फूड कलर लावून घेते। 4ही वेगळे, व्हाईट, सफेद आहे, पिवळा, ऑरेंज आहे, लाल आहे आणि पांढरा आहे आणि हिरवा आहे। हे असे 4 कलर आता ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि आपण ह्या 4ही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत त्या पिठाच्या। हे बघा, तर दिवाळीमध्ये तर सगळ्यांच्या घरी हे सारण उरलेले असते। तर ह्याचा हा चांगला पदार्थ मस्त खमंग असा बनून तयार होतो की तुम्ही हे एकदा बनवला तर सारखे बनवत राहाल। हे बघा, आता हे 4ही पोळ्या एकसाथ लावून घ्यायच्या आहेत। आता ह्याचा रोल करायचा आहे आणि हे असे व्यवस्थित रोल करून आपण हे कट करून घेणार आहोत। हे बघा, एकाच साईजचे करायचे आहेत कट आणि ह्याच्या मस्त अशा कलरफुल रेनबो पुरी मस्त होतात। हे बघा, आता ह्या अशा थोड्याशा आपण लाटून घेणार आहोत। तेल गरम करायला ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या पुऱ्या आपण डीप फ्राय करून घेऊया। आता मी थोड्या पुऱ्या ठेवल्या आहेत, त्या मी एअर फ्रायरला लावणार आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये किती मस्त पुरी, कलर पण सुंदर सुरेख वाटतोय आणि खाण्याला तर एवढ्या खमंग वाटतात आहे पुरी। कारण दिवाळीचं सारण तर एकदम आपलं करंजीचं मस्त खमंग असतं। मस्त त्याच्यामध्ये रवा, ड्राय फ्रूट्स, आणखीन पिठी साखर वगैरे ते असते त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला काही वेगळं टाकायची गरज पडली नाही। फक्त थोडंसं मी मीठ टाकलं होतं पिठामध्ये। आता हे बघा, हे असं मस्त तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या तळून झाल्या। आता हे एअर फ्रायरला लावलेलं आहे। हे बघा, 170 डिग्रीला मी 15 मिनिटं ठेवलं आहे। हे बघा, 12-15 मिनिटं जसं हे होईल तसं ठेवायचं आहे। हे बघा, किती सुंदर दिसतात आहेत आणि खाण्याला पण तितक्यात टेस्टी लागतात। एकदम करंजीचाच स्वाद येतो। तर तुम्ही हे एकदा करून बघा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे कुठलीही वस्तू माझ्या घरातून वेस्ट जात नाही। हे बघा, हे चांगला उपयोग त्याचा करून दाखवते आहे। प्लीज माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, किती सुंदर दिसते आहे, सुंदर, खाण्याला पण टेस्टी आहे, मुलं पण खुश। धन्यवाद।